जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. केतकी चितळेंची व्हायरल झाली पोस्ट आणि नंतर त्यांना झाली अटक. ह्या सगळ्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या मी याआधी बोललेलो आहे. काय आता अर्थातच केतकी चितळे तर माझा व्हिडिओ बघत नसतील किंवा त्यांना कधी कोणी सांगितलं नसेल. मी काय बोललेलो आहे की गेल्या पवारांच्या व्हिडिओत मी एक गोष्ट स्पष्ट नमूद केली होती की ह्यांची न्यूसन्स पॉवर, यांचं उपद्रव मूल्य खूप जास्त आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर शब्द कसे वापरायचे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संप्रदायाशी जुळलेला व्यक्ती म्हणून मला तुका म्हणे, ते जरी त्यांनी लिहिलेली नाही आहे, त्यांनी शेअर केलेली पोस्ट आहे, तरीसुद्धा तुका म्हणे या शब्दावर मी यापूर्वीही खूपदा आक्षेप घेतलेला आहे. कोणीही उठतं आणि तुका म्हणे शब्द वापरतं. तुका म्हणेचा अर्थच मुळात तुकाराम महाराजांनी म्हटलंय असा होतो. कित्येक भोंदू कीर्तनकारांनी, कित्येक फालतू थुकरट माणसांनी तुका म्हणे हा शब्द वापरला आतापर्यंत. तेव्हा आम्ही कडाडून प्रहार केला. काहींवर तर आम्ही केसेस टाकल्या. तुका म्हणे म्हणजे तुम्हाला भाजीपाला वाटतोय का तुका म्हणे? सर्वात आधी हे तुका म्हणे इथं माझं मस्तक ठणकलंय की का तुका म्हणे. तू स्वतःचं नाव टाक. माझे मित्र ज्येष्ठ आहेत, मी आदर करतो त्यांचा खूप, श्रीकांत उमरीकर, तुमच्यातले बरेच लोक ओळखत असतील, द ॲनालायझरवर त्यांचे व्हिडिओज वगैरे येतात. तुम्ही बघा, श्रीकांत सर ज्या पद्धतीनं लिहितात ते सुद्धा अभंग लिहितात आणि खूप सुंदर अभंग लिहितात. तर ते त्याच्यात शेवटी लिहितात कांत म्हणे. आजच्या राजकीय परिस्थितीवर ते प्रहार करतात, कठोर शब्द वापरतात, कटू शब्द वापरतात. पण हे करत असताना त्यांच्या शब्दांच्या मर्यादा बघा. आणि एवढं व्यवस्थित, एवढं व्याकरणात बसणारं, एवढं अभंगाच्या रचनेत बसणारं त्यांचं काव्य, त्यांचे अभंग असून सुद्धा त्यांच्या घरावर काही तथाकथित शिवसैनिक गेले होते आणि त्यांच्या म्हाताऱ्या वडिलांना धमक्या देऊन आले. मी तुम्हाला आधीही सांगितलंय की यांना वय, स्त्री, पुरुष ह्या गोष्टी समजत नाहीत. यांचं उपद्रव मूल्य प्रचंड जास्त आहे. लक्षात घ्या, काही वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. वर्षांपूर्वीचा एका म्हाताऱ्या माणसाला काँग्रेसच्या एका कार्यकर्तीने, म्हणजे आमच्या बापाला बोलतोस या आवेशात येऊन पवारांवर त्यांनी टीका केली होती. त्यांनी सुद्धा कॉपी पेस्ट केलं होतं. अहो कानाखाली मारला तो घरात जाऊन. त्याचा व्हिडिओ काढला आणि मी ते बघत होतो. त्या विकृतीचा आस्वाद घेणारे लोक बघत होतो. अजून मारत आई, बाई माणसावर हात उचलतो. अरे तो फक्त प्रतिकार करतोय म्हातारा, आणि त्याने 2 कानाखाली मारल्या. तो बापाच्या वयाचा आहे. बंडादादा कराळकरांवर टीका करताना कुठली भाषा वापरली रे तुम्ही? तुमच्या लायक्या आहेत का बंडादादा कराळकरांबद्दल बोलायच्या? ह्याशी लोक पॉलिटिकली करेक्ट नसतात. निर्मळ मनाची माणसं आहेत ही, हरिभक्त परायण माणसं आहेत. जाणून एक महिला बंडादादांचा उल्लेख बंड्या दादा करायची, त्यांना बंड्या म्हणत होती, जाणून, उद्देशपूर्वक. तू महिला आहे तर तुला काही बोललं तर चालते का? मी खूपदा सांगतोय की ह्यांचं उपद्रव मूल्य प्रचंड जास्त आहे. मी पवार साहेबांवर खूप, म्हणजे कोरेगाव भीमा घडल्याच्या एका वर्षानंतर कदाचित पवारांना कोरेगाव भीमा प्रकरणात एवढा इंटरेस्ट काय म्हणून एक व्हिडिओ केला होता. तुम्ही बघा, तो अजूनही भरपूर चालला तो. तेव्हापासून मी पवार साहेबांवर टीका करतोय. आणि मला खूप जण विचारतात की तुम्ही पवार साहेब शब्द का वापरता. मला गेल्या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पवार साहेब शब्द वापरू नका, तुम्ही आदरणीय शब्द वापरू नका. तर लक्षात घ्या, काही मर्यादा आपण स्वतः पाळायच्या असतात. प्रश्न भीतीचा असता तर मी बोललोच नसतो. मी सांगितलं की भाऊ तोरसेकरांच्या सुद्धा हातपाय तोडायच्या धमक्यांनी दिल्यात. प्रश्न भीतीचा असता तर मी काही गोष्टी क्लिअर करून ठेवल्या नसत्या. जसे की मी एका व्हिडिओत बोललो याच्या आधी की मी दारू पित नाही, मी दारू पिऊन गाडी चालवत नाही, मी निर्व्यसनी आहे, मी एक भुक्त आहे, मी शरीरानं फिट आहे एकदम, मी BMI केलं ॲक्युरेट आहे माझं, म्हणजे स्केलेटन मसल मास, जे स्केलेटन मसल्स, विसरल फॅट, सबक्युटेनस फॅट, हे सगळे कॅल्क्युलेशन्स ॲक्युरेट आहेत एकदम, जसे पाहिजेत तसे. आणि योगा करतो, व्यायाम करतो, सर्व करतो. मी पहाटे उठतो, सगळ्या चांगल्या सवयी माझ्यात आहे. मी हे का सांगतो? कारण की मी असा मरणार नाही आजाराने. मी विषबाधा होऊन मरणेसुद्धा खूप कठीण आहे, कारण की मी घरचं सात्विक अन्न खातो. मी ड्रायव्हिंगसुद्धा चांगली करतो. मी रस्ता ओलांडताना इकडे तिकडे पाहत असतो. पण उद्या माझा घातपात झाला तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. लक्षात घ्या, कारण की मला यांचं उपद्रव मूल्य माहीत आहे. मला यांची पातळी माहीत आहे, हे कुठल्या पातळीपर्यंत उतरू शकतात. मला मारायची भीती नाही आहे. पण मी तरीही आदरणीय किंवा साहेब हा शब्द का वापरतो?
कारण की ह्या मर्यादा आपल्याला जपायच्या असतात. कोणाच्याही शारीरिक व्यंगावर भाष्य करणं हे माझ्या संस्कारांमध्ये बसत नाही. एखाद्या व्यक्तीच्या कृतीला माझा जर का विरोध असेल तर मी त्या व्यक्तीच्या कृतीला 100% विरोध केला पाहिजे, एकदम कठोर शब्दांमध्ये विरोध केला पाहिजे. प्रसंगी मी शिव्या घातल्या तरी चालतील, कृतीला, व्यक्तीला नाही. पण हे करत असताना त्याच्या शारीरिक व्यंगावर टीका करणे कितपत योग्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रसन्न जोशीचं कधी नाही ते एक वाक्य मला आवडलं. प्रसन्न जोशीने अलीकडे एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, प्रसन्न जोशींनी, की बाळासाहेब ठाकरे आदरणीय हिंदुहृदय सम्राट, त्यांनी बाळासाहेब ठाकरेच म्हटलं, हे पवार साहेबांसाठी एक शब्द वापरायचे, पण तो त्यांचा अधिकार होता, ते वापरू शकत होते, आपण तो वापरायचा का? मग तुम्हाला माहित आहे साहेब काय म्हणायचे, बारामतीचा म्हमद्या म्हणायचे. मी कधी म्हटलं का हो? कारण की मी बाळासाहेब नाही आहे ना, मी हिंदुहृदय सम्राट नाही आहे ना. आपण आपली काय क्षमता आहे, आपण आपली काय पातळी आहे, या पातळीनुसारच शब्दांचं चयन करणं योग्य असतं. केतकी चितळे ह्या अभिनेत्री म्हणून कशा आहेत हे मला माहीत नाही, पण त्यांची राजकीय समज हे अत्यंत कमी आहे हे त्यांच्या पोस्टमधून लक्षात येतं. राजकीय किंवा सामाजिक सुद्धा. त्यांची सुरुवातच जी झाली होती ते तुम्ही मराठीचे झेंडे फडफडू नका या शब्दापासून झाली होती. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परिमळाचेही बिकमोडे, अमृतातेही जिंकेलं पैजा, ह्या मराठीचा आपला जो सन्मान आहे, जो माऊलींनी सांगितलेला आहे, तिथून तर ह्या ताईंची सुरुवात झाली होती. मुळात काय होतंय की आम्ही इतकी मेहनत करून एक प्लॅटफॉर्म तयार करायचा, आम्ही राबायचं, लोकांमध्ये एक जागृतीचं वातावरण निर्माण करायचं, आणि यांनी टोपलं भर माती आणून त्याच्यावर टाकून द्यायची, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पवार साहेबांच्या ह्या वक्तव्याच्या विरोधात जेही तीव्र स्वरूपाची वातावरण निर्मिती झाली होती, सगळी मातीत घातली एका पोस्टने. हे वारंवार होतंय, हे असं नेहमीच होतं. काय होतंय माहिती आहे का, पवार साहेबांबद्दल जो समाज मन आहे ते किती टक्के आहे, काय टक्के आहे हे महत्त्वाचं नाही, पण ते हळवं आहे, भावनिक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांचं उपद्रव मूल्य जास्त आहे. पवार साहेब पावसात भिजले, राजकीय गणित एकदम बदलून गेले, इकडचं तिकडे होऊन गेलं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. चूक आहे बरोबर आहे हा विषय नाही आहे, पण जे आहे ते आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सत्तेवर कोण आहे यांना काही फरक पडत नाही. मी खूपदा सांगितलंय, भाजपाला, महाराष्ट्र भाजपाला सत्ता कशी उपभोगतात याचं कवडीचंही ज्ञान नाही, काडीचंही ज्ञान नाही. सत्तेवर कोणी असलं तरी सत्ता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचीच असते, लक्षात घ्या. कारण की त्यांच्याकडे उपद्रव मूल्य प्रचंड आहे, ते म्हणतील तो कायदा असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला राजकीय करिअर घडवायचं असेल तर राष्ट्रवादीत जा. तुम्हाला देशासाठी, राष्ट्रासाठी, स्वतःच्या स्वयंप्रेरणेतून तुम्हाला जर का काही करायचं असेल, तुम्हाला धर्मासाठी काही करायचं असेल तर मग बाकीचं कार्य करा. पण तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर राष्ट्रवादी बेस्ट पक्ष आहे, ते कधीच त्यांच्या कार्यकर्त्यांना असं उघड्यावर सोडत नाही. इतर पक्षांपेक्षा भाजपासारखं. भाजपा सत्तेत असताना फडणवीसांनी केतकी चितळेंना भेटायला वेळ दिला होता, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मग जेव्हा हे लोक टीका करतात की बाबा हे बघा ब्राह्मण कसे हे करतात, मग हे ब्राह्मणवादावर जो विषय येतो, आज केतकी चितळेंच्या त्या एका पोस्टमुळे अख्ख्या ब्राह्मण जातीला लोक टार्गेट करतात, आणि त्याच्यातही काही जण त्याच्या समर्थनात सुद्धा येतात केतकी चितळेंच्या, हे लक्षात घ्या. विषय काय आहे की पवार साहेबांचा विरोध करणे म्हणजे मग पवार साहेबांच्या विरोधात काही बोलणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करणे असं होत नाही. काहीही मी याच्यासाठी म्हणतो, जसं मी म्हटलं की बा एक अभंगाचा तिथं दाखलाच होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, व्यक्तिगत व्यंगावर टीका सुद्धा होऊ शकत नाही. व्यक्तिगत व्यंगावर टीका तुम्ही मुद्द्यांवर बोला ना. आणि तिसरा विषय असा आहे की जेव्हा फडणवीस साहेबांनी एक स्त्री म्हणून किंवा काय स्त्री दाक्षिण्य दाखवण्यासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी जर का भेट दिली असेल, तर लक्षात घ्या की मी एकदा सावरकर अध्यसन केंद्रामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो कुठल्या तरी, आणि कार्यक्रम संपल्यानंतर मला कोल्हटकर नावाचे एक अत्यंत ज्येष्ठ व्यक्ती भेटले होते. त्या व्यक्तींनी मला त्यांच्याशी बोलताना मला एक धमकीचा फोन आला होता, आणि त्या काळात मला खूप धमक्या यायच्या, खूप. म्हणजे एक मी रेकॉर्ड माझा आहे की मला दिवसाला 40 धमक्या आलेल्या आहेत. हे अतिशयोक्ती नाही आहे, मी म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड आहे तो. 40 लिखित स्वरूपाच्या फोनवर 15 फोन कॉल्स होते, काही लिखित स्वरूपाच्या होत्या, काही कमेंट्समध्ये होत्या, आणि काही पर्सनलला. एकदा तर मी माझा स्पॅम जो बॉक्स असतो, मी हे याच्या आधी पण सांगितलेला आहे, तो खाली करत होतो, आणि 2018 पासून मला त्यात कोयत्यानं कापून टाकून, मारून टाकून, कुठं भेट तुला ठोकून देऊ, अशा पद्धतीच्या धमक्या होत्या. आणि ते कोल्हटकरांना समजलं, बोलता बोलता तो विषय निघाला. मी ते सामान्यरित्या घेत होतो, ते खूप सिरियस झाले, आणि ते म्हणे की मी हे वरिष्ठांपर्यंत तुझा विषय घेऊन जाईल भाजपातल्या. त्यांनी खूप प्रयत्न केला, खूप प्रामाणिक होते ते, पण त्याचा पुढे काय झालं? आमच्या जीवाला काय किंमत आहे? प्रश्न आहे की आमच्या जीवाला काय किंमत आहे? दुसरा विषय आहे की तुम्ही त्यांना वेळ दिला केतकी चितळेंना, आणि त्यातून काय निष्पन्न झालं की त्यांची नवीन पोस्ट निष्पन्न झाली.
ब्राह्मण महासंघाने काय केलं मध्यंतरी, की अमोल मिटकरीच्या विषयावर ब्राह्मण महासंघ म्हणून पुढे आला. अहो, तो हिंदूंचा विषय होता. आम्ही इथे हिंदू म्हणून भांडतोय, आम्ही इथे हिंदू म्हणून एक बॅकग्राऊंड, एक प्लॅटफॉर्म तयार करतोय, तुम्ही तिथं जाऊन पूर्ण परत तेच टोपलं भरमाती आणून त्याच्यावर टाकताय. काही गरज नव्हती तिथं ब्राह्मण महासंघ. तुम्ही म्हणाल की बाबा इतर जातीच्या संघटना आहेत, ब्राह्मणांनी केली तर काय? अहो, त्या इतर जातींच्या संघटनांच्या विरोधातच भांडतोय ना आम्ही. मराठा सेवा संघाच्या बाजूने मी कधी बोललोय का? जे काम केलं मराठा सेवा संघाच्या विरोधातच केलं ना, एक मराठा म्हणून. कारण की मी हिंदू म्हणून काम करतो. मी जेव्हा हिंदू म्हणून काम करत असतो तेव्हा तुम्ही तुमचा ब्राह्मणाचं बिगुल बाजूला वाजवा ना. त्याची गरजच नाही आहे वाजवायची. सगळा समाज एकत्र होत होता. इकडून तिकडून अमोल मिटकरीच्या विरोधात घुसला तिथं ब्राह्मण महासंघ. काही एक गरज नव्हती. पौरोहित संगण, महासंगण हे ते बरं काय केलं मग तुम्ही? साधी एक केस तरी तुम्ही करू शकले का? किंवा एक केस तरी उपटू शकले का? तुम्हाला वाटतं ना की बाबा आमच्या समाजाची खूप शक्ती आहे, खूप ताकद आहे, मग तुम्ही काय केलं? हेच जर तुम्ही हिंदू म्हणून भांडला असतात, हेच जर का तुम्ही हिंदू म्हणून पुढे आला असतात, मी सगळ्या ब्राह्मणांना म्हणत नाहीये, मी ज्यांचा खूप नितांत आदर करतो ते म्हणजे मिलिंद भाऊ सुद्धा ब्राह्मण आहेत. हे आम्ही त्यांना ब्राह्मण म्हणून कधी बघतच नाही. किंवा भिडे गुरुजी सुद्धा ब्राह्मण आहेत. मी आज सकाळीच पोस्ट टाकली गुरुजींच्या, मिलिंद भाऊंच्या, आज शंभूराजांच्या विषयाला अनुसरून. माझा एक समस्या ही आहे की ही जी वर्चस्ववाद काही लोकांमध्ये रुजलेला आहे, तो काही खोटी गोष्ट नाही आहे, ती आहे. जसं की मला एक फार वाईट प्रसंग मी नेहमी सांगत असतो की एकदा अशीच एक संघटना, मी नाव घेणार नाही कारण की मी त्या संघटनेचा खूप आदर करतो. त्या संघटनेची काही मुलं मला भेटायला आली, मला विचारतात, तिथंच अध्यसन केंद्रातलाच विषय तो, की दादा आम्हाला एखादा वक्ता सुचवा हो म्हणे. म्हटलं कशासाठी? म्हणे आमच्या याचा वर्धापन दिन आहे. तर तुम्ही वक्त्याला विचारताय आम्हाला वक्ता सुचवा, का तुम्हाला पाटील चालत नाही? म्हणजे अशा पद्धतीचा जो विषय आहे हा फार गंभीर विषय आहे. मला सुद्धा त्या गोष्टीचा राग येतो, पण मला माहित आहे की हे काही मूठभर लोक आहेत, काही मोजकी लोक आहेत. त्याच्यामुळे मी कधीच कुठल्या मोजक्या लोकांसाठी संपूर्ण समाजाला मी कधीच वेठीस धरत नाही. हा माझा स्वभावच नाही आहे. माझा नेहमी विषय असतो की धर्मामध्ये मी मूळ प्रवाहात कोणाला आणण्यावर विश्वास ठेवतो. मूळ प्रवाह कुठे घेऊन जाण्यावर माझा विश्वास नाही आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की हा जो मूळ प्रवाह आहे हा धर्माचा आहे. ह्या धर्माच्या मूळ प्रवाहामध्ये जर का तुम्हाला लोकांना आणायचं असेल तर तुम्हाला तुमच्या धर्माची गरिमा लोकांना समजून सांगावी लागेल. उगाच इतरांच्या याला लोणी चोळून तुम्हाला काही फायदा नाही त्याचा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझा नेहमी तोच प्रयत्न असतो की धर्म हे प्रायोरिटी असते माझी, आणि हीच प्रायोरिटी प्रत्येकाची असली पाहिजे. केतकी चितळेंच्या त्याच्यामध्ये ब्राह्मणाचा सुद्धा उल्लेख आहे. मी म्हणतो ब्राह्मणाने कधीच ब्राह्मणासाठी भांडू नये. जेव्हा ब्राह्मणासाठी भांडतो ना, तेव्हा तिथं सगळं म्हणजे आमच्या मेहनतीचं पाणी होऊन जातं तिथं. त्यांनी ब्राह्मण म्हणून कधीच भांडू नये. लक्षात घ्या. कारण का मग जर का तुम्ही ब्राह्मण म्हणून भांडताय, तर मग तुम्हाला इतरांची गरज नाही आहे. मग तुम्ही सक्षम आहात भांडायसाठी. म्हणजे तुम्ही धर्माचा विषय सुद्धा ब्राह्मणत्वावर घेताय. त्याचा अर्थ इतर जे धर्मासाठी कार्य करणारे लोक आहेत त्यांना असं वाटेल की अरे अच्छा, हा ब्राह्मणत्वाचा विषय आहे का? मला वाटलं हा धर्माचा विषय होता का? इतरांची निराशा होते, हे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यात. या केतकी चितळेंच्या ह्या पोस्टचं समर्थन कुठल्याच अँगलनं होऊ शकत नाही. त्या जर का अशा बोलल्या असत्या, त्यांनी जर का ते कविता हे त्या नादी लागल्यापेक्षा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला असता की तुमच्यामध्ये ब्राह्मण द्वेष कुठून भरलेला आहे. त्यांनी ब्राह्मण द्वेष शब्द वापरला तरी चालला असता तिथे. आणि हा अयोग्य आहे किंवा अशा पद्धतीची अशा आशयाची जर का पोस्ट केली असती तर आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिलो असतो. पण याच्यापूर्वी सुद्धा ज्या पद्धतीच्या त्यांच्या पोस्ट आलेल्या आहेत, आणि सर्वात आधी जिथून कॉन्ट्रोवर्सी सुरू झालेली आहे त्याच्यातून एक लक्षात येतंय की चर्चेत राहण्यासाठी जर का त्या ह्या करत असतील तर ही फार चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी बोलतोय त्यांच्या अटकेवर. लक्षात घ्या, हे झालं आतापर्यंत दोष दाखवणं. आता मी या राज्य सरकारच्या विषयावर बोलतो की ज्यावेळेस पवार साहेबांचं हे वक्तव्य आलं ना, त्याच वेळेस त्यांनी एक धमकी दिली. पवार साहेबांनी नाही तर एक म्हणजे अधिकृत धमकी आली की आता गृह खातं याची चौकशी करते की तो व्हिडिओ कोणी व्हायरल केला. गृह खातं चौकशी करते. म्हणजे बघा, इथूनच ते धमकीची सुरुवात झाली की आता आम्ही तुम्हाला कायदेशीर पट्ट्यात घेऊ. हे वारंवार बोलतायत की केंद्र सत्तेचा दुरुपयोग करतंय, केंद्र सत्तेचा दुरुपयोग करतंय. तुम्ही दुसरं काय करताय? ज्या गोष्टी समज देऊन सॉल्व्ह होतात, ज्या गोष्टींना तुम्ही फक्त एक फोन करून समज देऊ शकता, तिथं तुम्ही अटका करताय. लक्षात घ्या, तिथे तुम्ही राजद्रोहाचे गुन्हे टाकताय. सत्तेचा गैरउपयोग प्रत्येक व्यक्ती करतो, प्रत्येक सत्ताधीश करतो, महाराष्ट्र भाजपा सोडून. महाराष्ट्र भाजपाला गैरउपयोग सोडा, त्यांना साधा उपयोग सुद्धा करता आला नाही 5 वर्षात कुठल्याही पद्धतीने. या 5 वर्षांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की त्या गेल्या पंचवार्षिकमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार होतं त्यावेळेस तर अशा हजारो घटना घडतात. मी तर अशा एक लिस्टच वाचून दाखवू शकतो. पण एका ठिकाणी मी पाहिलं की रामनवमीच्या परवानगीसाठी आम्ही झटत होतो. रामनवमीची परवानगी पाहिजे होती. भाजप गव्हर्नमेंट असताना रामनवमीच्या परवानगीसाठी आम्ही भांडतोय.
आणि आम्हाला वरिष्ठ मदत करत नाही आहेत, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही. यांना सत्ता वापरता येत नाही, यांना सत्तेचा उपयोग करता येत नाही, म्हणून मी राज ठाकरेंना समर्थन देतो. कोणतरी कणखर नेतृत्व पाहिजे, मजबूत नेतृत्व पाहिजे. हे मजबूती यांच्याकडे नाही आहे, हे आपण मन लावून लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण आपलं स्वतःचं निस्तरण्याची आपल्या क्षमता असली पाहिजे. यांचे नेते लोक पकडले जातात तर त्यांच्या जमान्यात यांच्याच्यानं होत नाहीत. म्हणून आपण जे करतोय ते आपण स्वतःच्या जबाबदारीवर केलं पाहिजे. दुसरा विषय मी जसं बोललो की व्यंगावर टीका नको, तुम्ही मुद्द्यांवर टीका करा. या पद्धतीने जर का मुद्द्यांवर टीका असती ना तर प्रश्न वेगळा असता. पण व्यंगावर टीका झाली असं म्हणाल तुम्ही आणि म्हणून आम्ही अटक केली, हे जर का तुमचं तुम्ही कारण सबब पुढे करत असाल तर फडणवीसांना टरबुजा कोण म्हटलं हो? चंद्रकांत दादा पाटलांना चंपा कोणी म्हटलं? किंवा फडणवीसांच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांच्याबद्दलचे गलिच्छ घाण लिखाण झालं खूप ठिकाणी. मी काही त्यांचं समर्थन करत नाही, लक्षात घ्या. मी अजिबात समर्थन करत नाही. मला असं वाटते की पदाची एक गरिमा असते, प्रत्येक पदाची. त्या पदधारी व्यक्तीच्या पत्नीने सुद्धा त्या पदाची गरिमा जपली पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. तो भागच वेगळा आहे. पण तरीसुद्धा जर का तुम्हाला असं वाटत असेल इथे की नाही, हिने व्यक्तिगत टीका करायला नको होती, तर तुम्ही जेव्हा व्यक्तिगत टीका केल्या तुमच्यावर कारवाई झाल्या नाहीत. कारण की तुमच्यावर कारवाई करायची यांची क्षमताच नसते, यांची क्षमताच नव्हती. पुण्यात एका ठिकाणी मी बसलेलो होतो, खूप गाजलेलं ठिकाण आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मी त्या ठिकाणाचं नाव घेणार नाही, पण ते रेशीमबागसारखं ठिकाण आहे. तर तिथे मी बसलो होतो आणि तिथे मला एक व्यक्ती सांगत होती, बघा हां, आपल्या फडणवीस साहेबांमध्ये किती सहिष्णुता आहे. पत्नीवर इतक्या खालच्या पातळीवर टीका झाली तरी शब्दानेही यांनी काही म्हटलं नाही. नाकातल्या नाकात त्यांचं बोलणं सुरू होतं. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अभिमानानं सांगताय. जो माणूस स्वतःच्या पत्नीच्या गरिमेचं रक्षण करू शकत नाही तर त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवायचा का की हे आमच्या आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करू शकतील? माझं म्हणणं आहे की मी फडणवीसांच्या नम्रतेचा आदर करतो. ते खरोखर त्यांची नम्रता, त्यांचं ते स्पोर्टिंग स्पिरिट जे आहे ते खरोखर खूप चांगलं आहे. मध्यंतरी मी एक हे दिशा नाही कुठल्यातरी एका कार्यक्रमामध्ये ते राजसाहेबांना म्हणत होते, हो मला वाटते झी न्यूजचा तो दिशा म्हणून त्यांनी जे वृत्तपत्र काढलं त्याच्या संदर्भातच असेल कदाचित, की मी राजसाहेबांना विनंती करतो की माझं पोट आवाजही मोठं दाखवू नका, जे आहे त्यालाच मी कंटाळलोय. किंवा पुरणपोळीचा विषय त्यांनी जो स्पोर्टिंगली घेतलाय, खरोखर त्यांच्यामध्ये स्पोर्टिंग स्पिरिट आहे आणि मी खरोखर त्यांचा त्या गोष्टीसाठी आदर करतो. पण लक्षात घ्या, म्हणजे इतकी जास्तही नम्रता नको. मला कोणतरी मध्यंतरी बोललं की म्हणे, आता ही खरी गोष्ट खोटी मला माहीत नाही, पण लोकं सांगतात, काही लोकांना फेकायची सवय असते की फडणवीसांनी त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या मुख्यमंत्री असताना. ती शक्ती दाखवायचा विषय आहे. ताफ्यातल्या गाड्या कमी नाही, तुम्ही ताफ्यात गाड्या वाढवा. तुम्ही लोकांना दिसा. तुम्ही जर का शक्तिशाली आहात तर तुम्ही लोकांना शक्तिशाली दिसलं पाहिजे. विरक्तीच्या गप्पा आम्हाला सांगू नका. मी लिफ्टसुद्धा वापरत नाही, मी जिने चढतो, 5व्या मजल्यावर राहा तुम्ही. त्याच्यामुळे विरक्ती काय आहे? विरक्ती ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये असली पाहिजे. विरक्ती ही किंवा शिस्त किंवा अनुशासन हे तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तुम्हाला लोकांना, कारण की तुम्ही जेव्हा राजकीय क्षेत्रात असता तेव्हा लोकांना तुमचं सामर्थ्यच दिसलं पाहिजे. त्या साध्या साध्या गोष्टी आहेत हो. प्रभू श्रीरामचंद्र जीवनात विरक्त होते, पण त्यांनी जर का म्हटलं असतं नाही मी रथाच्या ऐवजी पायीच जाणार आता, तर असं चाललं असतं का? नसतं चाललं ना. तुम्हाला शक्ती, तुमचं सामर्थ्य तुम्हाला दाखवावं लागतं जेव्हा तुम्ही राजकीय पदावर असता. मी एवढा मोठा नाही की मी फडणवीस साहेबांना मी सल्ला देईन, पण मी तुम्हाला सांगतो की एकंदरीत हे भाजपाची जी मिळमिळीत प्रतिमा समाजापुढे आहे ती का आहे हे मी सांगतोय. ह्या गोष्टी हा रचनात्मक बदल खूप म्हणजे घडणं गरजेचं आहे. संघ संस्कारातून आलेली लोक हे राष्ट्रनिष्ठ असतात, पण आता मला असं वाटते की थोडं आपण फार उपरे घेतलेत, बाहेरची लोक त्याच्यामध्ये घेतलीत. आता जी आहेत ते सगळे बाहेरूनच आलेली आहेत, संघ संस्कारातून आलेली आहेत, त्याच्यातला काही भाग नाही आहे. तर ह्यांच्याकडून तरी काहीतरी शिका की कशा पद्धतीनं राज्य करायचं, कशा पद्धतीने शासन करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आता सार सांगतो मी माझ्या व्हिडिओचा. मला काय सांगायचं आहे की या सगळ्या ह्याच्यातून की केतकी चितळेंची ती पोस्ट चुकीची आहे. त्यामध्ये तुका म्हणे हा शब्द वापरणं अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत व्यंगावर टीका करणं अत्यंत चुकीचं आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, केतकी चितळेंसारख्या इतर सगळ्या लोकांनी एक लक्षात घ्यायची गरज आहे, सगळ्या कार्यकर्त्यांनी सामान्यापासून तर वरिष्ठांपर्यंत, की तुमच्या पाठीशी ज्यांनी खासदार ठेवलाय मार खायसाठी असा पक्ष मागे उभा राहणार नाही. त्या पक्षाकडून तुम्ही अपेक्षा ठेवू नका. दुसरा विषय म्हणजे की स्वतःच्या रिस्कवर तुम्ही स्वतःचं काम करा आणि ते करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जबाबदारीनं करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या पवारांना साहेब म्हणू नका आणि त्यांच्या ते व्यंगावर टीका आणि ते ह्या गोष्टी टाळा. ह्या आपल्या संस्कारांचा भाग नाही आहे. ठीक आहे, ते अशा गलिच्छ घाणेरड्या टीका करतात, याचा अर्थ आपण करावा अशातला भाग नाही. नंतर पुढचा विषय असा आहे की समोरच्याची उपद्रव मूल्य न्यूसन्स व्हॅल्यू खूप जास्त आहे.
बापाच्या वयाच्या म्हाताऱ्याच्या कानाखाली मारणारी ही लोक आहेत. यांना काही लाज लज्जा शरम नाही. सत्तेचा, कायद्याचा, पैशाचा सगळ्यांचा दुरुपयोग करणारी ही लोक आहेत. त्याच्यामुळे अशा उपद्रव मूल्य असलेल्या लोकांशी जर का तुम्हाला भांडायचं असेल तर अधमाशी अधम हे बीजमंत्र आपण लक्षात घेतला पाहिजे. पण अधमाशी अधम होण्यासाठी मी तुम्हाला अग्निपथ, दुसरा अग्निपथ ऋतिक रोशनचा पहिला खूप उत्कृष्ट होता, पण दुसरा अग्निपथ मधला एक डायलॉग सांगतो. मला तो ट्रेलरमध्ये मी ऐकला होता, मला आवडला होता तो, की कोई कमजोर ये नहीं कह सकता कि मैंने पहलवान को मारा है, इसीलिए उसे पहलवान बनना पडेगा. तुम्हाला जर का अधमाशी अधम वागायचं आहे तर तुम्हाला पहिले त्या क्षमतेचं बनावं लागेल. आज आपण त्या क्षमतेमध्ये नाही, एक लक्षात घ्या. आणि ती क्षमता जर आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला त्यासाठी काम करावं लागेल. मग ते काम कशा पद्धतीने करावं लागेल ते माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्रिसूत्री सांगितलेली आहे. पहिले तुम्हाला वक्ते, मग व्यासपीठ, मग साहित्य निर्मिती, नंतर तुम्हाला अधिवक्ता परिषदेच्या मार्फत. हा खूप मोठा विषय आहे. तुम्ही आजच उठून उभे राहिलं म्हणाल की नाही आम्ही आता अधमाशी अधमन, आम्ही आता विकृतीशी विकृत पद्धतीनेच वागू, तर ते जमणार नाही. कारण की तुमच्यात त्या क्षमता अजूनही डेव्हलप झालेल्या नाहीत. तुमच्याकडून उतरायला बाया नाही आहेत की त्या समोरच्याच्या तोंडाला जाऊन काळं फासतील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमधून सार असाच निघतो की जेवढं झेपतं तेवढा लढा द्या. आणि प्रत्येकानं आपापल्या ठिकाणी लढा देणं आवश्यक आहे. आणि ह्या लढा देत असताना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयाचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ईश्वर साक्षीने, ईश्वर प्रणिधान या तत्वाला आधारित यम नियमांमध्ये जो दिलेला आहे की मी हे जे करतोय हे धर्मकार्य आहे, हे मी धर्मासाठी करतोय. आणि धर्मासाठी करत असताना हे धर्मयुद्ध धर्माच्याच पद्धतीनं लढलं गेलं पाहिजे आणि धर्माच्या आधारावरच हे लढलं गेलं पाहिजे. जर का तुमच्या याच्यात जर का अधिष्ठान नसेल धर्माचं, आणि तुम्ही मी तर एकदा बोललेलो आहे मागे की बाबा नास्तिक असला तरी हिंदू आहे. आता मला तसं असं वाटत नाही. मी त्या मताशी बिलकुल, स्वतःच्या मताशी मी अजिबात सहमत नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही आस्तिकच असणं गरजेचं आहे. तुम्ही धर्मासाठी भांडताय, देव, देश आणि धर्म ही असे समीकरण असते. तुम्ही देवालाच मानत नाही, देश आणि धर्म कुठून येणार आहे? तर त्याच्यामुळे भांडताना एक लक्षात घ्या की तुम्हाला ईश्वराचं अधिष्ठान तिथं असणं गरजेचं आहे. माझा धर्म आहे, माझ्या धर्मावर टीका झालेली आहे, मी बोलणार. मग मी हे पोलिसांसमोर सुद्धा बोलणार, मी हे न्यायाधीशांसमोर सुद्धा बोलणार, मला फासावर लटकवलं तरी मी बोलणार. या पद्धतीचं जर का तुम्ही स्वतःमध्ये एक आत्मविश्वास जर का आणला तर तुम्हाला ह्या कारवायांना, यांच्या उपद्रव मूल्याला घाबरायची गरज नाही. शिस्तीत कार्यक्रम चालू ठेवायचा. आणि ह्यांच्या एक खूप आवडतं वाक्य आहे यांचं की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम, ह्यांच्या टप्प्यात येऊ नका. सध्या आपली ती कुवत नाही आहे. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.